आमदारांचे भाव वधारले होते। आमदारांना 20 ते 25 कोटींचा भाव होता असा आरोप संजय राऊतांनी केलाय। इतकंच नाही तर काही आमदारांना 2 एकर जमिनी मिळाल्याचंही राऊतांनी म्हटलंय। दुसरीकडे राऊतांच्या आरोपांना भाजप आणि शिंदे गटाने प्रत्युत्तर दिलं आहे। सत्ता असती, पैसे असते, कालचा भाव तुम्हाला माहिती आहे का आमदारांचा? जे 23च्या पुढे ज्यांना 26 मतं पडली, 25 मतं पडली, 24, त्या आमदारांचा भाव पत्रकाराने समजून घ्यावा। काल शेवटचा भाव किती होता आणि नुसता भाव नव्हता, काही आमदारांना 2 एकर जमीन दिली। कालच्या आमदारांचा भाव जो फुटलेला आहे हा 20 कोटीपासून 25 कोटीपर्यंत। त्यांची 16 मतं जी शिवसेना उभाटा गटाची ती टिकवण्यासाठी सुद्धा त्यांना लक्ष्मी दर्शन झालं, तरी 2 मतं कशी फुटली? लक्ष्मी दर्शनाचा कार्यक्रम उभाटा सेनेला आपल्या आमदारांना करावा लागला, किंबहुना काँग्रेसच्याही आमदारांना करावा लागला। जी एक्स्ट्राची 5 मतं मिळाली तरी 2 मतं कशी फुटली याचं उत्तर संजय राऊत देतील का? हे बघा, आरोप करणारे काही निराधार आरोप करत असतात। मला आपल्याला एकच विनंती करायची की असले कुठलेही आरोप केले तर त्याबाबतची जाऊन वस्तुस्थिती तपासण्याची आवश्यकता असते। संजय राऊत जे बोलतात हे संजय राऊत नेहमीच बेलगाम बोलत असतात। त्यांच्या बोलण्याला काही अर्थ नसतो किंवा महाराष्ट्रातली जनता त्याच्याकडे एक करमणूक या दृष्टीने बघते।